करणार आहे पाणीवाले पकोडे। त्यासाठी मी आधी तेल तापत ठेवलंय, डाळीचं पीठ घेऊन त्यात हळद, 1 चमचा लाल तिखट आणि मीठ टाकायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। उन्हाळ्यात ही एकदम छान म्हणजे चटकदार काहीतरी खावंसं वाटतं संध्याकाळच्या वेळेला ना, त्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे। थोडंसं घट्ट भिजवायचं। तयार झालंय आणि तेल सुद्धा तापलंय, तर आपण पकोडे तळून घेऊ। आता हे तळून झालेत, असेच आपण सगळे पकोडे तळून घेऊ। काढून घेते मी। पकोडे झालेत आपले। आता आपल्याला त्यासाठी लागणारं पाणी तयार करायचं आहे, तर त्या पाण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि आलं घेऊया, पुदिना, कोथिंबीर, एक मिरची, चाट मसाला, काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ। थोडासा चिंचेचा कोळ टाकायचा आहे। मी हा फक्त चिंचेचा कोळ घेतलाय, त्यामुळं वरतून थोडासा गूळ सुद्धा टाकते, म्हणजे कसं आंबट गोड आणि चटपटीत अशी चव येईल, यासाठी गूळ पण टाकलाय। आता आपण हे वाटून घेऊ, एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय। आपण हे जे वाटण केलंय ते एका बाउलमध्ये घ्यायचं। हे व्यवस्थित नंतर मिक्स करून, मी थंड पाणी घेतलंय, बर्फ पण टाकू शकता तुम्ही हे वाटताना मिक्सरमध्ये। माझ्याजवळ बर्फ नव्हता म्हणून मी हे थंड पाणी। आता हे सगळं पाणी तयार झालंय छान, त्यामध्ये चवीपुरता कांदा टाकायचा। आवडत नसेल तर स्किप सुद्धा करू शकता। आणि हे जे पकोडे तळलेले आहेत आपण
ते त्याच्यात टाकायचे. ते पाणी नंतर म्हणजे 5-10 मिनिटात त्याच्यात ॲब्झॉर्ब होईल आणि आपले पकोडे, पाणीवाले पकोडे तयार. 5 ते 10 मिनिटात हे तयार होतील. मग आपण हे खायला घेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या वेळेला काहीतरी नवीन, दरवेळी पाणीपुरी खाऊन किंवा शेवपुरी खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो. तर हा एक चटपटीत प्रकार नक्की ट्राय करा आणि सांगा कसा वाटला ते.